ठाणे जिल्हा परिषदेचा 2026-27चा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे। ठाण्यातील बीजे हायस्कूल येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला। यंदा जिल्हा परिषदेसमोर आर्थिक नियोजनाचं मोठं आव्हान उभे ठाकले असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्वावरती देण्याचा संकल्प केल्याचे डॉक्टर यादव यांनी सांगितले। ग्रामीण भागातील शासकीय कामकाजामध्ये जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका असते। ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे। सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जलसुरक्षा, शाश्वती कृषी, सामाजिक सक्षमीकरण, डिजिटल पारदर्शक प्रशासन या 5 प्रमुख तत्वांवरती आधारित यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण योजना मिशन भरारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे। त्या अंतर्गत शहापूर तालुक्यातील यशस्वी स्कॉलरशिप परीक्षा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे। दरम्यान उत्पन्नाची संसाधने कमी झाल्याने तसेच ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये रक्कम येण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे। तेव्हा उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेची गेस्ट हाऊस, मैदानं तसेच शासकीय इमारतींमधील तळमजल्यावरील जागा इत्यादी स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणजित यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे। यावर्षी काय वेगळं आणखी काही करण्यात आलं? यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतोय। मागच्या वर्षी आपण तरतूद केली होती 10 कोटीची जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी। यावेळी आपण जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असते, जे गुणवत्ता आहे याच्यावर भर देतोय। याचबरोबर शिक्षणासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जसं मी सांगितलं की मिशन भरारी अंतर्गत आपण एक शहापूर पॅटर्न जो आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याने करून दाखवला तो आपण जिल्ह्यामध्ये पूर्ण राबवतोय। यामध्ये स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील, नवोदय एक्झाम असतील, यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतोय। डिजिटल शाळेचं कसेलीमध्ये सुरुवात झाली होती पहिल्या डिजिटल शाळा अंतर्गत आपण डीपीसी मधून देखील इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, VR सेट्स असतील यांची तरतूद केलेली आहे। आपण यातून देखील जिल्हा परिषद सेट्स मधून देखील काही इक्विपमेंट्स आपण घेतोय। आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून देण्याचा प्रयत्न करतोय। जसं प्रायव्हेट शाळांमध्ये असतं तसं त्याच प्रमाणात आपल्या मुलांना देखील उत्कृष्ट सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन करण्यासाठी केंद्राने किती वाढणार? केंद्राची योजना तर आपण राबवतच आहोत। जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचा कृषी विभाग असेल किंवा स्टेटचा कृषी विभाग असेल, विविध शासनाच्या योजना असतील तर राबवतच आहोत। पण आम्ही यातून ज्या पारंपरिक पद्धतीने जे जसं मी स्पेसेस सांगितले, जिनी भात असेल, ते यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय की याचं संवर्धन व्हावं। त्याचबरोबर SRT जे सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे याच्या अंतर्गत देखील आपण ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत।